तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे काही शेतकऱ्यांची जनावरे, गुरे ही बेपत्ता झाली किंवा वाहून गेली किंवा मृत पावली व त्याचबरोबर त्यांच्या गायगोठ्याचं नुकसान देखील झालं. आता त्या नुकसानीपोटीचे दर हे देखील निश्चित करण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर जे मदत पॅकेज आहे यामधील सवलती व त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचना याबाबत देखील मान्यता देणारा जी-आर हा आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण दर, सवलती, मार्गदर्शक सूचना यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना हा अशा काही प्रकारचा विषय या जी-आरचा आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जी-आर दिनांक 27 मार्च 2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना व या प्रस्तावनेनंतर डायरेक्टली शासन निर्णय हा आपण या संबंधीचा जाणून घेऊया. त्यामध्ये शासन निर्णय माहे जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील पशुधन हानीच्या संदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने उपरोक्त वाचा येथील 2 शासन निर्णयान्वये मदतीचे दर हे विहित केलेले आहेत व त्याचनुसार पशुसंवर्धन विभागाशी संबंधित मदतीचे दर देखील पुढील प्रमाणे आहेत. तर आता आपण जाणून घेऊया अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जे काही पशुधन आहे त्याचं नुकसान झालेलं आहे, हानी झालेली आहे, त्यासाठी जे दर निश्चित करण्यात आलेले आहे, अनुदानाचे दर हे कशा प्रकारे आहेत ते येथे देण्यात आलेले आहेत ते आता आपण इथून जाणून घेऊया. त्यामध्ये सुरुवातीला आहे गोठा. जर तुमच्या गोठ्याची नुकसान झालेली असेल त्यासाठी मदतीचे दर किती आहेत, त्यामध्ये 3000 रुपये प्रति पडझड झालेला व नष्ट झालेला गोठा अशा काही प्रकारचे मदतीचे दर यामध्ये आहे. त्यामध्ये जर तुमचं जनावर हे मृत असेल तर त्या जनावरांसाठी मदतीचे दर किती आहेत, त्यामध्ये दुधाळ जनावर ज्यामध्ये म्हैस असेल, गाय असेल या जनावरांसाठी प्रति जनावर 37,500 रुपये मदतीचा दर हा निश्चित करण्यात आलेला आहे. हे अनुदान स्वरूपात शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. त्यानंतर ओढकाम करणारी जनावरे ज्यामध्ये बैल किंवा इतरही जनावरांचा समावेश असू शकतो त्या जनावरांसाठी प्रति जनावर 32,000 रुपयाच्या मदतीचा दर हा निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतर लहान जनावरे त्यामध्ये प्रति जनावर यासाठी 20,000 रुपये मदतीचा दर हा निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतर शेळी, मेंढी यासाठी प्रति जनावर 4,000 रुपयाचा दर हा निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतर कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडी प्रति कोंबडीसाठी 100 रुपये हा मदतीचा दर हा शासनाने या विशेष पॅकेज अंतर्गत निश्चित केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता जी काही अतिवृष्टी व पडझड जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेली आहे त्यामधील अशा काही प्रकारचे मदतीचे दर हे शासनाने निश्चित केलेले आहेत. त्यानंतर आता आपण पुढील देखील माहिती या संबंधीची पाहूया की ज्यामध्ये महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय 27/3/2023 मधील शिथिल करण्यात आलेले काही निकष आहेत. म्हणजेच जो महसूल व वन विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला शासन निर्णय होता जो की 27/3/2026 मधला होता 23 मधला होता त्यामधील काही जे निकष आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत. म्हणजेच आता ते काय आहेत ते देखील आपण पाहूयात. त्यामध्ये पहिला अल्प व अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकाऐवजी सर्व अपवादधारक आपदग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील. त्यानंतर प्रत्येक पशुपालकांना कमाल 3 मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील. तर तुम्ही पाहू शकता हे जे काही शासन निर्णयामधील जे काही निकष आहेत शिथिल करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खूप सारा फायदा देखील या अंतर्गत होणार आहे. म्हणजेच बरेचसे शेतकरी या अनुदाना अंतर्गत पात्र ठरणार आहेत. त्यामधील हे काही निकष आहेत ते आता आपण पाहत आहोत. त्यामध्ये तिसरा प्रत्येक पशुपालकांना कमाल 6 ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील. त्यानंतर प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील. म्हणजे ते देखील तुम्ही या विशेष पॅकेज अंतर्गत बसू शकता. त्याची देखील पंचनामे करून तुम्हाला त्याच्यावरती देखील मदत ठरवलेल्या दरानुसार मिळू शकते. त्यानंतर प्रत्येक पशुपालकांना कमाल 100 कुक्कुट
पक्षांसाठी रुपये 10,000च्या मर्यादेत ऐवजी मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र राहतील. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचे काही निकष आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे जे आत्ताच आपण नियम पाहिले त्यामधून तुम्ही देखील या अनुदानासाठी पात्र राहू शकता. तर तुम्ही पाहू शकता मृत व बेपत्ता पशुधनाची खातरजमा ही शासनाकडून कशाप्रकारे केली जाणार आहे त्याची माहिती येथे देण्यात आलेली आहे. ही देखील तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. त्यानंतर आता येथे आहे पंचनामा. तर तुमचे जे काही पशु आहेत किंवा पशुधन आहे जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे, मृत पावलेले आहेत, बेपत्ता झालेले आहेत, त्यांचा पंचनामा हा शासनामार्फत कशाप्रकारे केला जाणार आहे, यामध्ये कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे त्याची माहिती येथे थोडक्यात देण्यात आलेली आहे. पण जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती होती की निश्चित करण्यात आलेले दर व त्याचबरोबर शिथिल करण्यात आलेले निकष हे आत्ताच आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांना अहवाल कसा सादर करायचा, त्यानंतर सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना काय आहेत ज्या की शासनाला देण्यात आलेल्या आहेत त्याची देखील माहिती येथे आहे. पण आपल्याला जी काही महत्त्वाची माहिती असेल ती आत्ताच आपण येथे पाहिलेली आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ज्यांची जनावरे त्यानंतर गोठा याची जी नुकसान झालेली आहे त्यासाठी निश्चित करण्यात आलेले दर व त्याचबरोबर त्याहूनही अधिक महत्त्वाची माहिती म्हणजे शिथिल करण्यात आलेले निकष हे देखील काय आहेत ही देखील खूप महत्त्वाची माहिती या शासन निर्णयामधून शेतकऱ्यांसाठी असणार आहे. आणि जी काही बाकीची पंचनामे असतील, अहवाल असेल, त्याचबरोबर जे काही बाकीची जी माहिती असेल ती तर महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर सर्वात जास्त महत्त्वाची माहिती जर कोणती असेल तर त्याचबरोबर इथे आहे ती निकष व त्याचबरोबर निश्चित करण्यात आलेले दर हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कारण या विशेष पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना कशाप्रकारे अनुदान हे त्यांच्यापर्यंत प्राप्त होतं त्यासाठी कोणकोणते निकष लावलेले असतात, कोणकोणते दर हे तुम्हाला ठेवलेले असतात हे महत्त्वाचं असतं. तर ही होती यामधील महत्त्वाची माहिती जी की आत्ताच आपण पाहिलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.